कित्येक वर्षात काही म्हटलंच नाही. क्षण आले, क्षण गेले, गळ्यात अनेक वादळं दाटली, छातीत प्राणांतिक आक्रोश झाले. पण दरवेळी ओठ धरले घट्ट दाबून. वाटलं हे कोणालाच नाही कळणार, कुणी नाही समजून घेऊ शकणार. जेव्हा मोठमोठ्या शब्दांच्या लाटा येऊन देत ओठांवर धडका, तेव्हा भोवतालची सारी माणसं कशी वेडेखोळी, बालबुद्धी, बुद्धू वाटत. अगदी माझा म्हटलेला माणूस धरून सारी माणसं. वाटायचं सगळ्यांवर फक्त पोट धरून हसून घ्यावं आणि रडून रडून आतडी पिळवटायची. छाती फुटेल तर बरं असं वाटायचं, जीव नकोसा व्हायचा. पण तो गेला नाही तेव्हाच त्याचं महत्व कळलं, जगण्याचं महत्व कळलं, सुख कळलं. येणारा प्रत्येक क्षण कसा नवा, अपूर्वाईचा असतो. आपणच आपल्याला नवे होतो. आकाश, पक्षी, ढग, एखाद्या वटलेल्या झाडाचा हळूच टोकावणारा एकच भाग, नि खिडकीचा हलता पडदा, नि भोवतालची शांतता, नि लांबचे बारीक सारीक एक एक आवाज, नि इस्पितळातला औषधांचा दर्प, तो देखील जीवनाने नुसतं रसरसलेला वाटतो. जीवन जणू चौफेर भरून एकट्या आपल्यासाठीच गाताय असं वाटतं. हुकलेल्या आत्महत्येतला आनंद फार मोठा असतो, जगण्याच्या वेदनेहून मोठा. प्राण उधळावा तेव्हाच तो जपण्याच्या लायकीचा असल्याचं पटतं. प्राण प्राणापलीकडे जपावा तेव्हाच तो उधळण्याच्या लायकीचा असल्याचं पटतं. मजा आहे नाही? जपावा तो उधळणं पडतं, उधळावा तर शिल्लक राहण्याचं सुख मिळेल. काही पुरत नाही. पुन्हा तेच तसंच. जीवन हे असं आहे. जीवन हे अमुक आहे, जीवन म्हणजे तमुक आहे. जीवन म्हणजे टरटरा फाटत जाणारा ग्रंथ आहे. जीवन म्हणजे स्वतःलाच डंख करणारा महाविषारी सर्प आहे. जीवन म्हणजे विश्वासघात आहे. जीवन म्हणजे प्रतारणा आहे. जीवन म्हणजे नशा आहे. जीवन म्हणजे रखडपट्टी. जीवन म्हणजे काहीतरी आहे असं काहीतरी आहे किंवा काहीतरी आहे असं काहीच नाहीये. मिलॉर्ड, जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाला फाशी दिलं पाहिजे. न जीवनम जीवन मरहती. जीवनाला चौकशी करून नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे. का पण? का? मी माझ्या कामात कुचराई केली. मी छान रमत आले आमच्या पोरांमध्ये, त्यांना शिकवत आले. मला कळत होतं की आयुष्य सीधं साधं नाहीये. मनुष्य फार क्रूर होऊ शकतात. अगदी आपल्या रक्ताची नाती सुद्धा आपल्याला समजून घेऊ इच्छित नाही. जीवनात फक्त एकच गोष्ट सर्वमान्य, शरीर. नाही म्हटलं तरी तेच सर्वमान्य. भावनाही फक्त हळवून बोलण्याची गोष्ट. सारं काही दिसत होतं मला. जगत होते मी तेच, पळून निघत होते. पण आहे कुणाला माहित, मी हे नाही तर कोळ्या कोळ्या जीवांना शिकवलं. मी ते विष पचवलं, पण त्याचा ओझरता भासही त्यांना नाही लागू दिला. मी त्यांना सौंदर्य शिकवलं, पावित्र्य शिकवलं. आतून रडत मी त्यांना हसवलं. आतून निराशेनं पिचत मी त्यांना आशावादीच करत आले. मग कोणत्या गुन्ह्यासाठी? माझी नोकरी, माझा एकुलता एक विरंगुळा घेतात माझ्याकडून. माझं खाजगी आयुष्य हा माझा प्रश्न. मी माझं काय करायचं ते मीच ठरवेन. जसं ते प्रत्येकाला स्वतःपुरतं ठरवता आलं पाहिजे. ज्याचा त्याचा एक पिंड असतो, एक मार्ग असतो आणि एक शेवट. त्याचा सर्वांशी काय संबंध? सायलेन्स. आवाज बंद. किती गोंगाट. गप्प बसा सगळे देवासारखे. मुलांनो, हे सर्व कोण? हे 20व्या शतकातील सुसंस्कृत माणसांचे अवशेष. पहा, त्यांचे चेहरे कसे क्रूर दिसतात. त्यांच्या ओठांवर शिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत. पोटात अतृप्त वासना आहे. नाही नाही, मला अशी एकटी सोडून जाऊ नका. नका रे मला अशी एकटीला टाकून जाऊ. मला यांची फार भीती वाटते. मी मान्य करते, मला कबूल आहे की मी पाप केलं. पण पाप या शब्दाचा अर्थही कळत नव्हता तेव्हा. अवघी 14 वर्षांची होते. दुबळी होते, अज्ञानी होते. मग मीच मरणाच्या मिठीत जाण्यासाठी उडी घेतली घराच्या सज्जातून. पण नाही गेले, शरीराने नाही गेले. वाटलं मनाने पूर्ती गेले, पण तशीही नाही गेले. मी पुन्हा प्रेम केलं, प्रौढपणी प्रेम केलं, जीव तोडून प्रेम केलं.
मानलं की हे वेगळं आहे, हे सुजाण आहे, हे का अलौकिक बुद्धिमत्तेवरचं प्रेम. पण इथंही तीच चूक. माझ्या मनाच्या भक्तीसाठी देहाचा नैवेद्य झाला आणि माझा बुद्धिमान देव तेवढंच घेऊन चालता झाला. त्याला माझं मन, माझी भक्ती नकोच होती, नकोच होती. तो देव नव्हता, तो माणूसच होता. त्याचं सारं काही होतं शरीरापुरतं, शरीरासाठी बास. पुन्हा तेच. हा शरीर सगळा घात करतोय. मला ती किळस वाटते या शरीराची आणि फार फार प्रेमही वाटतं. त्याचा राग येतो आणि वाटतं की अखेर ते आहे, मग ते तुझंच आहे, ते तुझंच असणार आहे. तुझ्याशिवाय तर कुठे जाईल आणि तू तरी त्याच्याशिवाय कुठे जाशील. कृतज्ञ होऊ नकोस. त्यानं स्वतः जळत तुला एक सुंदर तृप्त दिव्य असा क्षण दिलेला आहे. विसरलीस? त्यानं शरीरापलीकडे जाऊन उंच उंच एका दिव्य लोकात तुला त्या क्षणी नेलं होतं. नाकारशील? आता त्याच क्षणाची साक्ष आहे माझ्या शरीरात एक कोवळा कोवळा अंकुर, उद्याच्या हसत्या खेळत्या बागडत्या जीवाचा. त्याच्यासाठी आता हा देह मला हवाय. त्याला आई हवी, हक्काचे वडील हवे,